नमस्कार, गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल आपली आपली भाषा भाषा. ह्याच्यामध्ये मी दर्शन कदम मी स्वप्नील कदम. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. स्वप्नील, वर्ल्ड कप कसं चालू आहे यार? वर्ल्ड कपचं चालू आहे एकदम दणदणीमध्ये. आणि तू बघितलं असेल की काय काय असे पण रिझल्ट आले जे कोणालाच एक्सपेक्टेडच नव्हते. जसं की जसं की आता कालचीच मॅच जी झाली, स्पेन वर्सेस केप वर्डे. सगळ्यांना वाटलं होतं की स्पेन तर अशी हरवून टाकेल समोरच्या टीमला. पण काय झालं, एक ड्रॉ घेऊन गेली आणि फुटबॉलच्या इतिहासातला सगळ्यात पहिला पॉइंट हा केप वर्डने कमवलाय. डेब्यू मॅच होती केप वर्डेची आणि त्यांचा गोलकीपर 40 इयर्स ऑफ ओल्ड वझिना. त्याच्याबद्दल काय वाटतं तुला? वझिनाने काय गेम खेळला यार कालचा? काय इन्स्पायरिंग स्टोरी आहे ना त्याची यार. इन्स्पायरिंग की स्टोरी आहे. 40 वर्षाचा एक गोलकीपर, ज्याचे वडील हे आर्मी ऑफिसर होते, त्याची आई ही एक गृहिणी होती आणि घर चालवायला ती कष्ट करत होती. अशा एका फॅमिलीमध्ये येऊन पोर्तुगाल, स्लोवाकिया वगैरे वेगवेगळ्या टीमसाठी मतलब वेगवेगळ्या टीमच्या क्लबसाठी खेळून फायनली आपला देश रिप्रेझेंट करायची जेव्हा वेळ आली, तेव्हा 7 ते 9 शॉट्स त्या माणसाने थांबवले. क्लीन चिट. क्लीन शीट घेऊन गेलेला आहे. मराठी प्रेक्षकांना सांगेन मी की क्लीन चिट हा शब्द का वापरला जातो जेव्हा गोलकीपर एकही गोल होऊ देत नाही. आणि वझिनांनी काल 7 ते 8 वेळा स्पेनला डिनाय केलं. डिनाय म्हणजे वापिस घरी जा, म्हणजे काय म्हणतात त्याला, पाट्यावर मारले, पाट्यावर मारले. पण हे सुद्धा केव्हा, जेव्हा स्पेनच्या टीम मध्ये कोण कोण होतं? पेड्री, रॉड्री, टोरेस, फेरान टोरेस, लमीन यमाल. विलियमाल, कोणीही निको येऊ दे, विलियम्स. कोणीही येऊ दे, त्या माणसाने एकट्याने भिंत म्हणून थांबलेला होता तो माणूस. पण स्वप्नील, तुला वाटतं का की बी टीम खेळवली स्पेननी? त्यांनी असं, मला असं ते असं वाटलं की त्या लोकांनी खूप हलक्यामध्ये घेतलं थोडं कॅपेबिलिटीला, कारण त्यांना असं वाटलं की ही तर टीम आम्ही हरवूच शकतो. पण एक्झॅक्टली अपोजिट झालं. एकदम लो ब्लॉक मध्ये खेळले ते आणि डिफेन्स त्यांनी एवढा मजबूत ठेवला की त्यांना मारूच दिलं नाही. आणि ऍट द एंड ऑफ द डे वझिनिया वझिना. माझ्यासाठी मॅन ऑफ द मॅच तोच होता. वझिनाची एक स्टोरी आहे. तर ती ही अशी आहे की त्याच्या रिलेटिव्हला अनफॉर्च्युनेटली युएसने व्हिसा डिनाय केला आणि त्यांना वझिनाचा हा परफॉर्मन्स बघता आलेला नाही आहे. ह्याच्याबद्दल काय वाटतं तुला? युएसएचं व्हिसा रूल्स आणि फिफा याला किती अफेक्ट करते या सगळ्या गोष्टी? युएसए मधून तर सगळ्यांसोबत असं केलेलं आहे. कारण मी आता मध्ये न्यूज मध्ये सुद्धा बघितलं होतं की त्यांनी गोष्टी चोरी होत आहेत कॅम्प्स मधून, लोकांना एअरपोर्ट वरती थांबवलं जात आहे. आय स्टॉप युअर, मी थांबेल तुला. इंग्लंडचा अख्खा किट चोरलाय कोणीतरी. अख्खा किट चोरलेला आहे. केनला मी लिटरली अंडर गार्मेंट मध्ये फिरताना बघितलंय, त्याचे फोटोज व्हायरल झालेत. इंग्लंडकडे पॅन्ट नाही गेला. आपण युएसए ला फर्स्ट वर्ल्ड कंट्री वगैरे म्हणतो, पण तिथे इंग्लंडची अख्खी व्हॅन चोरीला गेलेली आहे. अरे नॉर्वेची जी टीम आहे जी तिकडे प्रॅक्टिस करत होती, तिकडे साप घुसले होते. साप. साप घुसले होते तिकडे. आता मग त्याच्यामुळे आता मला असं झालं की युएसए ही कसली फर्स्ट वर्ल्ड कंट्री आहे. कारण जर जर तुम्ही एवढ्या हलक्यामध्ये घेत असाल, एक तर फुटबॉल हा फुटबॉल नाहीये, सॉकर आहे सॉकर. त्यांच्यासाठी. तर त्याच्यामुळे तुम्ही किती सिरियसली घेताय हे त्याच्यावरून कदाचित समजून येतं. पण युएसए बद्दल नको बोलूया आपण, जे होऊन गेलेल्या मॅचेस बद्दल बोलूया. जसं एक मॅच जी झाली त्याच्याबद्दल आम्ही बोललो, स्पेन बद्दल. पण तशा अजून पण 1-2 अपसेट झालेले आहेत. तर त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? नेदरलँड जपान. हो. नेदरलँड जपान. मला वाटलं होतं स्वप्नील की जपान ही एशियाची वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट टीम आहे, बट नेदरलँड समोर तर इट वॉज अ व्हेरी शॉकिंग. एक थोडं सरप्राइझिंग आहे की नेदरलँडला त्यांनी ड्रॉ मध्ये केलंय. तो शेवटचा गोल जो जपानने मारला 89th मिनिटला, हो. म्हणजे एकदम अॅनिमे टाईप ते सगळं फील आलं माहितीये. पब्लिक क्रेझी, फुल क्रेझी माहोल. जपान पागल. आणि ना, टू बी व्हेरी ऑनेस्ट, नेदरलँडला जाशीच जिरवली पाहिजे. नेदरलँड लय उडतात ते लोक, लय त्यांच्यात मस्ती खूप आहे. आतला हलकासा मेसी फॅन हा जागून झालेला आहे त्याचा. तर त्याच्यामुळे असं नाही, पण असं नाही. पण यासोबत अजून एक मॅच झाली होती जी मला मॅच बघायला, म्हणजे फर्स्ट हाफ तरी ती मॅच बघायला खूप मला आवडली होती. ती आहे ब्राझील आणि मोरोको. म्हणजे असं वाटत होतं की जी सुरुवात केली मोरोकोने, की मला असं वाटलं होतं की ही मोरोको टीम ब्राझीलला तर कच्चा खाऊन टाकेल. कच्चा खोंड. म्हणजे जोपर्यंत तो हायड्रेशन ब्रेक आला नव्हता आणि त्याच्यानंतर जी मॅच फिरली आहे, त्याच्यानंतर तो विनिशियस ज्युनियर जागा झाला, त्याला अचानक काहीतरी अंतस्फूर्णा वगैरे झाली वगैरे कदाचित. त्याचा बाप उभा होता बाउंड्री लाईनवर. कोण? डॉन कार्लो. डॉन कार्लो. डॉन कार्लो अँसॉलिटी.
आणि विनिशियस ज्युनियरचा जो परफॉर्मन्स आहे, आय मीन हॅट्स ऑफ. मी बिंग अ बार्सिलोना फॅन, बट रिअल मॅड्रिडला आता चांगलं वाटतं माझ्याबद्दल, बट ज्यांनी जो परफॉर्मन्स दिलाय भाई, त्याला मी डिफेन्स मध्ये बघितलं धावताना, हो नंतर तो पळतो मिडवरनं पुढे चाललाय आणि गोल पण मारतोय. असा परफॉर्मन्स बघून नाही, तर कारण त्याचं कारण असं आहे की अख्खी जी मिडफिल्ड होती ना ती खाऊन टाकली होती मोरोको. मोरोक्कोनी कोणालाच त्यांनी चान्स दिला Chance नाही. दिला मग त्या गोष्टीमध्ये विनिसियसला ट्रॅक बॅक करून परत मग त्याला मिडफिल्डला हेल्प करत होता. तो बॉल पोझिशनिंग साठी पण हेल्प करत होता. प्लस डुअल जिंकून तो मग ते जिंकून मग तो पुढे घेऊन जात होता पुढे एकटा घेऊन बॉल. जात होता एकटा. असं वाटत होतं की ती लेफ्ट साइडच चालू आहे. लेफ्ट साइड राईट साइड तर संपूर्ण ब्लँक होती. रफिनिया मला दिसलाच नव्हता. रफिना नव्हताच. रफिनिया दिसलाच पहिल्या नाही. हाफ मध्ये दिसलाच नव्हता. पण तो सेकंड हाफ मध्ये फक्त अटेम्प्ट ग्लिम्स करत होता. आता थोडासा एक बारसा किड माझ्यात जागा होईल, पण तो अटेम्प्ट करत होता, पण तो नव्हता तेवढा ह्याच्यात नव्हता. पण मला ह्याच्यामध्ये हे जाणून घ्यायचंय की आता नेक्स्ट मॅचला समजा नेमार आला तर हे लोक कोणाला बसवतील? हो. कारण का टीम फॉर्म मध्ये, आय एम सीइंग टीम तगडी आहे, फॉर्म मध्ये फाट्यावर मारायला रेडी आहे. मोराको सरप्राइझिंग झाली होती. मला वाटलं ऍटलीस्ट 2-1 तरी ब्राझील जिंकेल, बट मी पण एक्सपेक्ट करत होतो की वेअर at डू least यू 2-0 कीप होईल. नेमार इन दिस फॉर्मेशन? थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल आहे, पण मला असं वाटतं की जर नेमार आला तर मग कदाचित विनिशियस हा फॉल्स नाईन खेळून मग नेमार हा लेफ्ट विंगला खेळू शकतो. आणि राफिना एवढा चांगला प्लेअर आहे. रफिनियाची पोझिशन तीच आहे, ती राईट विंगच आहे, त्याला तो हलू शकणार नाही. पण रफिनिया हा माझ्या हिशोबाने सेंट्रली खूप जास्त चांगला खेळतो. लाईक तो फॉल्स नाईन नंबर 10च्या आसपास जी जागा आहे, कारण बार्सिलोनामध्ये पण बघतो तो तसाच खेळतो, कारण मग तो त्याचं चान्स क्रिएशन खूप जास्त खूप चांगलं जास्त आहे. चांगलं तर आहे. त्याच्यामुळे तो सेंट्रली खूप चांगला ऑपरेट करू शकतो. पण ब्राझीलमध्ये राईट साईडला खेळणार कोण आहे? कोणच कोणीच नाहीये. तर त्याच्यामुळे मग रफिनियाला आपली पोझिशन सोडून दुसऱ्या पोझिशनला जाऊन खेळावं लागतंय, नाही. अनफॉर्च्युनेटली. सो त्याच्यामुळे हा एकच ऑप्शन आहे कार्लोकडे. त्याच्या व्यतिरिक्त जर डॉन कार्लो जर त्यांनी काही वेगळं नवीन शोधून काढलं तर माहिती नाही. हे पण- बघून रिअल मॅड्रिड फॅन्स खूप खुश येतील. पण चुकीचं आहे. रिअल मॅड्रिड फॅन ब्राझीलला सपोर्ट करतात, स्पेन वाल्यांना का नाही सपोर्ट करत आहेत मग? किती प्लेअर आहेत रिअल मॅड्रिडच्या स्पेनच्या टीम मध्ये? रिअल मॅड्रिड वाल्यांनो, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाका एका रिअल मॅड्रिड प्लेअरचं नाव घ्या तुम्ही जो स्पेन मध्ये खेळतोय आता. नाही, पण एक झालेला आहे आता हा. आता काल परवाच्या दिवसामध्ये मार्क कुकरेया हा आलेला आहे चेल्सी मधून. हरामखोर कुकरीला, हरामखोर. हराम बॉल. हरामखोर का हरामखोर? मी मराठी प्रेक्षकांना सांगेल का हरामखोर माहितीये का? तो खेळला होता बार्सिलोना मध्ये लहानपणापासून. त्याने लिटरली स्वप्नील त्यांनी प्रेस कॉन्फरन्स बोलले की मी माझा टक्कल करेल पण मॅड्रिड मध्ये जाणार नाही, आणि तो शेवटी गेला मॅड्रिड मध्ये. म्हणजे याच्यावर आता तुला कोणी आठवतं का जुना प्लेअर ज्याला शिव्या घातल्यात लोकांनी? पण म्हणजे आता असं आहे का कुकरेया नवीन हेअरस्टाईल मध्ये खेळताना दिसेल? बघू आता काय करतोय बर्नाब्यूला, कसा ते टक्कल येत आहे का तीच हेअरस्टाईल आहे? पण जुना प्लेअर आठवते कोणी एक असा प्लेअर आहे का जो कमेंट सेक्शन मध्ये गेस करता कोणाला येईल का की जो बार्सिलोनाचा एकदम फॅन बॉय होता, सुपरस्टार होता, आणि तुमचाच तो पेपा पेरेझनी एक कमेंट प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की मी जर प्रेसिडेंट झालो तर मी या प्लेअरला उचलून घेऊन येईल, आणि साला नंतर तो गेला रिअल मॅड्रिड मध्ये. त्याची लिटरली ना मारली आहे. कॅम्प नो मध्ये एक मॅच झाली होती आणि त्याला अजूनही ट्रेटर म्हणून बोलतात. अजूनही तुला सांगू स्वप्नील, मुंबईमध्ये ते लोक ते टर्फ काय ते तो गेम असतो काय म्हणतात त्याला, हा. त्याच्यामध्ये फुटबॉल प्रमोट करायला आले होते. त्याला मुंबईमध्ये सुद्धा 25 वर्षानंतर सुद्धा इंडियातला बार्सिलोना फॅन त्याला बू केलंय आणि तुला एअरपोर्टवर त्याला शिव्या घातल्यात की तू अजूनही ट्रेटर आहे. आठवते का तुला नाव त्या त्याचं? प्लेअरचं नाव सगळे कमेंट्स मध्ये सांगा आम्हाला. हा प्लेअर कोण आहे त्याचं नाव तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. हा प्लेअर कोण आहे? हे आपण टेस्ट करूया. मुव्हिंग फॉरवर्ड, इराणची पण मॅच झालेली आहे हो. काल. काय वाटतं तुला? इराणची मॅच पण खूप मस्त झाली होती यार ऍक्च्युली. सांग ना, तू कंटिन्यू कर. कारण मला असं वाटलं होतं की इराण ही कदाचित ती मॅच जिंकून जाईल, पण न्यूझीलंडने काहीतरी करून ते 2-2 गोलवरती तो पॉइंट्स थांबवले त्यांना. पण मी बघतोय ऍटलिस्ट माझ्या नजरेने तर मी इराणला ऍटलिस्ट राऊंड ऑफ 32 तरी मध्ये तरी जाताना राऊंड बघतो ऑफ 32 ऍटलिस्ट. मग आले युएसएच्या अगेन्स्ट खेळतील लोक. पण जर युएसए वर्सेस इराण जर झालं मित्र, म्हणजे फायनल पेक्षा बाप होणार आहे वाटतं. मग मला तर असं वाटतं की फायनलला जेवढे व्ह्यूज येतील ना त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त व्ह्यूज हे युएसए वर्सेस इराणला येतील. ऐक म्हणजे प्रेडिक्शन जर आम्ही जे करतो ते फॉलो झालं आणि जर या गोष्टी जर घडून आल्या, देवा कृपेने घडून आल्या आणि घडून यावे अशी आमची इच्छा आहे. थोडं काहीतरी मजा आली पाहिजे वर्ल्ड कप मध्ये. चल परत जाऊया सध्या नाही केला. सो स्वप्नील, आता मला म्हणायचं आहे की
मागे जे आता काही दिवसांचे जे मॅचेस झालेत, ब्राझील मोरोको सोडून, नेदरलँड जपान सोडून, या मॅचेसच्या हे प्रेडिक्टेबल मॅचेस नव्हत्या पण झाल्यात. पण लो लेवलच्या टीमनी सुद्धा तेवढा परफॉर्मन्स दिलाय. आणि आता जे आज मॅचेस होणार आहेत काय आहेत, फ्रान्स सेनेगल, नंतर आहे अर्जेंटिना अल्जेरिया, पोर्तुगल डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, कॉंगो. या सगळ्या मॅचेस आहेत. त्याच्यामुळे तुला काय वाटतं? आता मला तरी असं वाटतं की आपण थोड्या होप्स नको ठेवूया या आपल्या जे प्लेयर्स आहेत, कारण का कोणीही येऊन मारून जाते यार. काय वाटतं तुला? सध्या तुला माहितीये का असं स्टॅट आहे की एशियन टीम या अनबीटन आहेत आतापर्यंत. वाव, एशियन टीम आतापर्यंत कुठलीही एशियन टीम मॅच हरलेली नाहीये. ऍटलीस्ट ड्रॉ तरी ड्रॉ केलाय तरी केलेली आहे तर ऍटलीस्ट. त्याच्यामुळे हे खूप मोठं स्टॅट आहे एशियन टीम साठी. आणि आजच्या ज्या मॅच त्या बँगर मॅचेस आहेत, एक एक बँगर मॅचेस. फ्रान्स वर्सेस सेनेगल, अरे अफकॉन चॅम्पियन्स. अफकॉन आता चॅम्पियन्स. अफकॉन चॅम्पियन, मी परत आता टेक्निकल मध्ये चालू, आय एम व्हेरी सॉरी, मला माफ करा. अफकॉन चॅम्पियन्स म्हणजे आफ्रिकन रिजनचे हे लोक चॅम्पियन्स झाले आहेत. आणि तिथला महेंद्रसिंग धोनी, सादिओ माने, हो हो काय म्हणशील त्याला? आठवते तुला मॅच अबॅन्डन केली होती लोकांनी फायनलची, हो. पण तो माणूस टीमला परत घेऊन आला. मला अजूनही अंगावर काटा आलाय. टीमला परत घेऊन आला आणि ती मॅच जिंकली आहे. आता तो कॉन्ट्रोवर्सीचा वेगळा भाग आहे की त्यांना तो अवॉर्ड दिला नाही दिला, पण आमच्यासाठी तरी जिंकले, त्याच्यासाठी जिंकले. येस येस 100% यार. कारण मी फॅन आहे सेनेगलच्या टीमचा. कारण ज्या पद्धतीने ते अफकॉन खेळले होते की ती फायनलच्या मॅचची कॉन्ट्रोवर्सी सोडली तरी सुद्धा जी त्यांचा रन होता, जो पहिल्या मॅच पासून ते शेवटपर्यंत जे ते खेळले आहेत ना, हॅट्स ऑफ. आणि या लोकांची मॅच कोणासोबत होणार आहे? ते सुपरस्टार्सनी भरलेली एक टीम. सुपरस्टार म्हणजे सुपर ऑरा, या हा. टीमचा ऑराच वेगळा आहे. ओसमन डिम्बले, हा. एम्बापे, बापे, हा, सगळे सगळे मायकल ओलिजे. सगळे छपरी लोक फ्रान्स मधले. अरे सिरियसली. पण काय टीम आहे, सुपरस्टारने भरली team. जबरदस्त. म्हणजे त्या टीमच्या जर तू दोन पार्ट केले, म्हणजे ए टीम बी टीम अशी जरी केली ना, तर ती जी बी टीम असेल ना, ती सुद्धा वर्ल्ड कप फायनल पर्यंत जाऊ शकेल अशी टीम असेल यार. एक्झॅक्टली. आणि मला वाटतं ब्राझील मोरोको सारख्या मॅच नंतर आय थिंक फ्रान्स सेनेगल ही एक मॅच होऊ शकते याच्यामध्ये. yes. टफ फाईट. हा हा पण पण एक्सपेक्टिंग टफ फाईट. आणि व्हॉट इज युअर प्रेडिक्शन? तुझं काय वाटतं, काय स्कोर होऊ शकतो? थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल आहे, पण मला असं वाटतं की ही मॅच सुद्धा ड्रॉ. अरे यार, कसं ही असं? मॅच सुद्धा ड्रॉ. शॉकिंग. येस. कारण फ्रान्सच्या टीम मध्ये फ्रान्सची टीम बाप आहे, म्हणजे काही म्हणजे 1% सुद्धा शंका नाही. पण फ्रान्सच्या टीम मध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे. काय? इगो. इगो. फ्रान्सच्या टीम मध्ये जी टीम आहे फ्रान्सची, त्याच्यामध्ये असं आहे की सगळ्यांना हिरो बनायचं. करेक्ट. जे जे प्लेयर्स आहेत, मायकल ओलिजे असू दे, एम्बापे तर सगळ्यात मोठा, पण जेवढे सगळे प्लेयर्स आहेत ना, सगळ्यांना हिरो बनायचे. सो त्याच्यामुळे ऍज अ टीम कॉम्बिनेशन आहे ना, की म्हणजे एक हार्मनी जी असते टीम मध्ये, जी अर्जेंटिनामध्ये पाहायला मिळते, जी अर्जेंटिनामध्ये मिळते, किंवा इव्हन सेनेगलच्या टीम मध्ये, सेनेगलच्या टीम मध्ये, ती ती थोडीशी मिसिंग. आणि त्या एका रिझन मुळे ना ही मॅच कदाचित ड्रॉ होऊ शकते. तू एम्बापेचं नाव घेतलंस, रिअली ही इज इन फॉर्म राईट नाव आहे? कारण का काय ला लिगा मध्ये काही परफॉर्मन्स नव्हता, युसीएल मध्ये काही परफॉर्मन्स नव्हता. ठीक आहे, त्याचे परफॉर्मन्सेस नव्हते, आय अग्री. पण जेव्हा एम्बापे वर्ल्ड कप खेळतो तेव्हा एम्बापे हा वेगळा एम्बापे असतो. फिफा वर्ल्ड कप आतापर्यंत त्याने जे 2 फिफा वर्ल्ड कप गाजवले, आणि हा तिसरा तो खूप भुकेलेला आहे. कारण त्याला माहितीये की त्याचा ला लिगा मध्ये काही परफॉर्मन्सेस झाला नाहीये, त्याचा चॅम्पियन्स लीग मध्ये काही परफॉर्मन्स झाला नाही. तर त्याच्यामुळे तो असा ऍटिट्यूड मध्ये येणार आहे ना की आता मी खाऊन टाकणार. आणि वर्ल्ड कप एम्बापे इज अ डिफरंट ग्रेव्ही. इज अ डिफरंट वे. फायनलला हॅट्रिक मारली आहे त्यांनी, मेसीच्या समोर हॅट्रिक मारली आहे. इंटरेस्टिंग खूप चांगल्या मॅचेस आहेत. जाऊया पुढच्या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच होणार आहे अर्जेंटिना अल्जेरिया, सकाळी 6:30 वाजता इंडियन टाइम नुसार. लोकांना माहित नसेल अल्जेरिया काय आहे, बट तुम्ही ना स्वप्नील स्टॅट्स काढून बघ. अल्जेरिया मागचे 5 मॅच एकही हरली नाही. पण त्यांच्या समोर आहे कोण? असू दे कोणी यार, अनबिटन आहे. 5 मॅच अनबिटन आहे. आणि अर्जेंटिना, गाईस मंडळी, अर्जेंटिनाचा कट्टर समर्थक आहे, हातावर मेसीचा टॅटू आहे. पण अर्जेंटिना ज्या मूड मध्ये आहे, पार्टी करते, अर्जेंटिनाला बार्बिक्यू खात आहे, त्यांना जिंकायचे की नाही वर्ल्ड कप? कदाचित ते असं असेल की आता त्यांचा एक मोठा एक दुष्काळ होता वर्ल्ड कप अनेक शिवाय. वर्षांचा. तर त्याच्यामुळे तो आता दुष्काळ मिटला गेलेला आहे. तो कदाचित त्याच्यामुळे ते थोडे आता रिलॅक्स मध्ये, आता ते लोक मोर ऑफ एन्जॉयमेंट मध्ये येतील की
फुटबॉल एन्जॉय करूया, जे होईल ते होईल या ऍटिट्यूड मध्ये येईल. कारण क्वालिटी तर त्या टीम मध्ये आहे, नो डाऊट. आता त्या टीमची क्वालिटी जर आपण बोलायला बसलो तर मग आपण खूप चुकीचे माणूस असो. कारण अर्जेंटिनाच्या क्वालिटीबद्दल आपण काय बोलणार आहे, पण त्यांच्या समोर जी अल्जेरियाची सुद्धा आहे, ती टीम खूप छोटी नाहीये यार. पण जर चुकून, जसे आपण बघतोय पास्ट हिस्ट्री बघितली या वर्ल्ड कपची, जर मोठ्या मोठ्या टीमना अपसेट करतोय, जर ह्या टीमने अपसेट केलं, ऍटलिस्ट एक ड्रॉ तरी काढला, तरी त्यांच्या इतिहासातली ही खूप मोठी गोष्ट होईल. आणि ड्रॉ साठी जो म्हणतोय, पण त्याच्यामध्ये गोलकीचा परफॉर्मन्स खूप महत्वाचा आहे. आणि मला माहित नाही, आपण चेक करूया आता लगेच, की एमॅलियानो मार्टिनेज हा इंजर्ड आहे, तो फ्रॅक्चर्ड आहे, त्याचा करंगळी फ्रॅक्चर झालेली आहे. आता त्याला फिट डिक्लेअर केलाय, तो आज खेळेल का? आजचा मला थोडासा डाऊट वाटतोय. कारण जर तो फ्रॅक्चर खरंच असेल किंवा जर तो खरंच इंजर्ड असेल, तर मला असं वाटतं की तो सेव्ह करून ठेवेल स्वतःला राऊंड ऑफ 32 किंवा राऊंड ऑफ 16 साठी. जर मी एमिलियानो मार्टिनेज असतो तर मी आज खेळलो नसतो. कारण मला माहितीये की माझी टीम एवढी केपेबल आहे की ऍटलीस्ट ती राऊंड ऑफ 32 पर्यंत जाऊ शकते. आणि जेव्हा राऊंड ऑफ 32 सुरू होईल, अर्जेंटिनाचा ऍक्च्युअल वर्ल्ड कप तेव्हापासून सुरू होतो. सो त्याच्यामुळे जर मी असतो तर मी सेव्ह केलं असतं की मी नसतो खेळलो आज. बॅकलाईन वरती भरोसा ठेवला असता, कारण बॅकलाईन मध्ये चांगले चांगले प्लेयर्स आहेत. परदेस आहे, ओटामेंडी आहे, आता सेनेसी पण आलेला आहे. सो त्याच्यामुळे बॅकलाईन वरती मला खूप भरोसा आहे. मिड नाही ना, पण मिडफील्ड आहे. डी मारियाचा ऍब्सेन्स तुला काय वाटतं? डी मारियाचा ऍब्सेन्स हा खूप मोठा ऍब्सेन्स आहे आणि तो खूप 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 त्रास देणार आहे अर्जेंटिनाच्या टीमला. पण ऍट द सेम टाइम वेन यू सी की तुमच्या टीम मध्ये व्हॅलेंटिन बार्को आहे, तुमच्या टीम मध्ये निको पाज आहे. बद्दल बोलू, यंगेस्ट प्लेअर 17 वर्षाचा पोरगा, तो मला नाही माहिती त्याला मीडिया कव्हरेज इतकं का मिळालं नाहीये, त्याला एवढं पीआरचं झालं नाही का, स्ट्रॉंग नाही का, पण त्याचा परफॉर्मन्स बघून म्हणजे लामिन यमालला पण टफ देईल एका काळी. सुपरस्टार आहे, अर्जेंटिनाचा फार मोठा प्लेअर आहे. आणि आत्ताच आईसलँड बरोबर जी मॅच झाली, एकटा काढतोय मेसी, त्याच्या अंगात मेसी येतं की काय असं. सो त्याच्यामुळे या गोष्टींमुळे मला असं वाटतं की एवढी कमी जाणवणार नाही डी मारियाची. पण डी मारिया ऑफकोर्स तो लेजेंड आहे. पण या मला तरी हे असं वाटतं की एवढं नाही वाटणार त्यांना, की म्हणजे 19-20 वालाच फरक राहील शेवटी, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. पण माझं असं प्रेडिक्शन आहे की अर्जेंटिना 2-0 ही मॅच जिंकते. अर्जेंटिना 2-0. येस, ओके, मिनिमम 2-0. सॉरी, मला नाही वाटत अर्जेंटिना जिंकेलच, कारण का अल्जेरियाचा फॉर्म फुल भारी आहे, तगडा फॉर्म आहे. इट इज गोइंग टू बी अ ड्रॉ. कारण का जे बघतोय मी 2-3 दिवसापासून जे मॅचेस चालल्यात, त्या लोकांनी त्यांना ना, जे लो लेवलचे टीम्स आहेत ना, त्यांना इगो आलाय, त्यांना ना हर्ट झालेत, बेकार हर्ट झालेत ते लोक ड्रॉ मध्ये खुश होत आहेत की मी ड्रॉ करून मॅच पकडून ठेवले, त्याचे फॅन सेलिब्रेट करतायत. सो आय गेस मला वाटतं अल्जेरिया विल पुश अ हार्ड. ड्रॉवरून मला आठवलं ती कुरासावाली जी मॅच झाली, एक गोल मारला त्यांनी, पण त्या एक गोल मारल्यानंतर ते फुटबॉल प्लेयर्स, ते फॅन्स अक्षरशः रडले. का? असं हरतायत ते जर्मनी सोबत 7-1 ने हरतायत, पण तो एक गोल मारल्यानंतर ते लोक जे रडले होते. कारण वर्ल्ड कप मध्ये एक गोल मारणं हे स्वप्न असतं आणि ते स्वप्न त्यांनी अचीव्ह केलं. करेक्ट. कुराशोचं एक स्टेट सांगू तुला, इंडियन फॅन साठी सरप्राइझिंग असेल. मी फिफाच्या त्या पेजवर खाली कमेंट्स वाचले की इंडिया जर असती या वर्ल्ड कपला, तर इंडियाने सलग अलगच असंच एकदम रावस सारखं कुराशोला असंच हरवलं असतं. पण 2019 मध्ये कुराशो वर्सेस इंडिया झाली होती आणि कुराशो आणि इंडियाला 3-1 ने हरवलं. आर वी रेडी? स्वप्नील, इंडिया रेडी आहे का फिफा वर्ल्ड कप साठी? इंडिया सध्या रेडी नाहीये, सॉरी, पण इंडिया नाहीये रेडी. इंडियाच्या बद्दल आपण एक वेगळं पॉडकास्ट करू शकतो, कारण तो एक खूप मोठा टॉपिक आहे. तो त्याच्यामुळे सध्या आपण फिफा वर्ल्ड कप वरतीच राहूया. नॉर्वे इराक, एर्लिंग हालंड, वायकिंग्स, ती टीम आली आहे, फुल वायकिंग्स वाईब मध्ये आली आहे ती टीम. पण त्यांची फाटली यार इथली गरमी बघून, ते लोक घामाने भिजले. हो. आणि त्याच गोष्टीचा फायदा हा इराक लावू शकतो. इराक मध्ये गरमी आहे, उलट त्यांच्यासाठी हे खूप प्लीजिंग क्लायमेट आहे. आणि इराक सुद्धा हा वर्ल्ड कप पहिल्यांदा खेळत आहेत 1986 नंतर. वा. सो त्याच्यामुळे ते सुद्धा एका वेगळ्याच ऍटिट्यूड मध्ये येतील, की समोर असू दे, एर्लिंग हालंड असू दे, ओडेगार्ड असू दे, कोणी असू दे, पण आम्ही पण खेळायला आलोय तिकडे. आणि
तुमची गरमीमुळे फाटलेली आहे पण आमची तर नाही. आमची नाही. आमच्यासाठी हे रोजचं आहे. सो त्याच्यामुळे या मॅच मध्ये कदाचित एक मोठा अपसेट होऊ शकतो. मी असं कुठेतरी वाचलं होतं स्वप्नील की नॉर्वेनी एक समर फिजिओथेरपिस्ट समर स्पेशलिस्ट आय डोंट नो एक हायर केला. त्यांना तो शिकवतोय की ही गरमी कशी सहन करायची आणि या गरमीमध्ये कसं खेळायचं. इनफॅक्ट स्कॉटलंड आणि इंग्लंड वाल्यांची पण फार टरकली आणि फाटलेली आहे ते त्या गरमीमध्ये. लोकांचे युएस मध्ये हे आलं तर मग आपल्याकडे गेलं तर बाप रे कोल्हापूर येत्या म्हणावं. गोइंग अहेड पुढे जाऊया. पोर्तुगल वर्सेस DR कॉंगो. लुंबुबू. हो. काय म्हणशील? मला ही मॅच स्पेशली त्या मॅचसाठी बघायची जो त्यांच्या प्राईम मिनिस्टरला रिप्रेझेंट करतोय. 90 मिनिटं असं उभं राहणं आणि ते पण एक ऑरा घेऊन. त्याचा व्हिसा कॅन्सल केला होता या USA वाल्यांनी माहितीये. सेनेगल DR कॉंगोचे प्राईम मिनिस्टर एम्बॅसी मध्ये घुसून पडली की नाही याला व्हिसा द्या. नंतर त्याला व्हिसा मिळालाय. सो पोर्तुगल आणि DR कॉंगोची मॅच जी होणार आहे गाईस मित्रांनो फक्त क्रिस्टियानोसाठी बघू नका. त्याच्या पोर्तुगलमध्ये पण बाप प्लेअर आहेत पण DR कॉंगो मधला फॅन मध्ये त्यांच्या गोलपोस्टच्या मागे उभं राहणारा एक माणूस आहे त्याला नक्की बघा. तो लुंबुबूला रिप्रेझेंट करतोय. पण टेक्निकल अनालिसिस तुझ्याकडनं असू दे. पण मोठे दादा क्रिस्टियानो रोनाल्डो आपला शेवटचा वर्ल्ड कप असं तो प्रत्येक वेळी म्हणतोय. पण हा कदाचित शेवटचा कारण एक वयाची पण एक गोष्ट आहे. कारण तो खूप एक चवताळलेला माणूस बनून येणार आहे फील्ड मध्ये क्रिस्टियानो. कारण त्याला माहितीये की हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप आहे. ह्याच्यानंतर तो नाही करू शकत आणि त्याच्या आयुष्यात त्याच्या करिअर मध्ये फक्त एकच गोष्ट मिसिंग आहे त्याच्या हिशोबाने. तो आहे वर्ल्ड कप. आणि त्या वर्ल्ड कप साठी तो काहीही करू शकतो. आणि त्यांनी करावं. त्यांनी करावं. आणि माझी इच्छा आहे की रोनाल्डोकडे एक ती ट्रॉफी यावी. येस. जेन्युइन इवन बिंग मेसी अँड अर्जेंटिना फॅन्स ठीक आहे. ती एक गोष्ट पोर्तुगलकडे ती यावी. तो डिझर्व करतो. त्याचं एफर्ट्स आहे. हार्ड वर्किंग मॅन आहे. तो नसेल तर मग नेमार. पण प्रायोरिटी रोनाल्डो. पण यावेळी पोर्तुगलची टीम पण बघितलीस बाप टीम आहे. म्हणजे जर फ्रान्स नंतर जर कुठली सेकंड सुपरस्टार वाली टीम आहे ना तर ती पोर्तुगल वाली टीम आहे. टुर्नामेंट फेवरेट आहे. कारण असणारच. कारण जेव्हा तुमच्याकडे मिडफिल्ड विटिनिया बर्नार्डो सिल्वा आणि ब्रुनो फर्नांडिस सारखी असेल तर मग तुम्हाला अजून काय पाहिजे. अपटॉप जेव्हा तुम्हाला रोनाल्डो मिळतो बॅकलाईन मध्ये तुमच्याकडे रुबन डियास सारखे प्लेयर आहेत मग तुमच्याकडे काही एक्सक्यूजच नाहीये त्यावेळेस. अजिबात एक्सक्यूज नाही. तुम्हाला हा वर्ल्ड कप मचवायलाच लागेल. की म्हणजे येऊन असं बोलणं की बाबा हा मजाकी आहे असंच बोलावं लागेल. कंपल्सरी आहे. आता पोर्तुगलच्या टीमचं असं झालंय की हे बेअर मिनिमम आहे की सेमीफायनल्स क्वार्टर फायनल्स हे बेअर मिनिमम आहे त्यांच्या टीमसाठी. कारण त्या लेवलची ती टीम आहे. तुला काय वाटतं प्रेडिक्शन काय होईल या मॅचचं. नाही इट्स बट ऑब्वियस पोर्तुगलचे ग्रुपच फार इझी आहे. मी बायस नाही होते पण पोर्तुगलचा हा ग्रुप फार इझी आणि पोर्तुगल 3-1 तरी होईल. DR कॉंगो मला नाही वाटत त्याच्या पुढे पलीकडे मारू शकते. मी तरी DR कॉंगोला एक सपोर्ट करतोय. 3-1 पोर्तुगल प्रेडिक्शन होणार आहे. रोनाल्डो एक गोल 100% माझ्याकडनं लिहून घ्या. रोनाल्डोचा एक गोल येणार आहे. पेनल्टी शिवाय का पेनल्टी आता मी काय म्हणालो इथे तर लोक मला परत ट्रोल करतील म्हणून मी काहीच बोलत नाही पण पेनल्टी मध्येच घेईल तो असं माझी कमेंट्स मध्ये सांगा सगळ्यांनी. कमेंट्स मध्ये सांगा सगळ्यांनी. गोल पेनल्टी मध्ये मारणार आहे का रोनाल्डो गोल फ्री किक मध्ये मारणार आहे का बाबा तो जाऊन परत उभा राहील डी मध्ये आणि बॉल पास करा. नाही कसंही मारू दे पण एक गोल तरी मारू दे. रोनाल्डो एक गोल 100% आमच्याकडे लिहून घ्या. मेसी गोल मारेल की नाही. हो मेसीचं थोडं मुश्किल आहे. आय डाऊट स्वप्नील माहित नाही पण आता आईसलँडच्या अगेन्स्ट मॅच झाली होती. भाऊ आपला छोटा भाऊ सबस्टिट्यूट होता. आत आला 45 सेकंड्स मध्ये फील्ड मध्ये एंट्री केल्या गेला. थ्रू बॉल असिस्ट केला त्यांनी. मी थ्रू बॉल असिस्ट केलाय. फक्त गोल बद्दल बोललो. असिस्ट त्याचा 100% येऊ शकतो. थ्रू बॉल असिस्ट केलाय आणि एका मिनिटाच्या आत गोल पण केला. पेनल्टी मिळाली होती तेव्हा. असिस्ट कन्फर्म आहे. मेसीचा असिस्ट कन्फर्म आहे. कारण त्याचा असं आहे ना की मी माझ्या टीमला कसं सपोर्ट करू. गोल नाही तर असिस्ट नाही तर गोल काहीतरी करू शकतो. म्हणजे तुला असं म्हणायचंय का तो गोलच्या हंगरी नाही गोल हंगरी प्लेअर नाहीये. तो त्याचं झालंय सगळं करून. तो फक्त आता मजा लुटतोय. की त्याला माहितीये की माझं सगळं अचीव्ह करून जातं. आता तो फक्त मजा लुटतोय. तो फक्त जर संपूर्ण फुटबॉल आता ह्या 42 टीम 48 टीम जेवढ्या टीम त्याच्यामध्ये जर एक माणूस जर तो फक्त मजा करायला तो आहे लिओनेल मेसी. कारण त्याला माहितीये
की हा वर्ल्ड कप मी फक्त मजेसाठी माझ्या फुटबॉलच्या प्रेमाखातीर खेळतोय फक्त, बाकी काही बाकी नाही. काही नाही कारण आता काय करणार? काय करणार. सो त्याच्यामुळे तो गोल येईल का नाही माहिती नाही, पण असिस्ट कन्फर्म येणार. प्रेडिक्शन अर्जेंटिना अल्जेरिया. मला तरी असं पाहिजे की अर्जेंटिना ऍटलीस्ट 2-0, मी जसं मगाशी बोललो तसं ओके 2-0 तरी आहे. एक गोल अल्वारेस कदाचित आणि एक गोल मेसी येऊ शकतो. मला वाटतं ड्रॉ होईल, कारण का जे फिअर माझ्या मनामध्ये बसलंय या छोट्या छोट्या टीम्सना घेऊन आणि अल्जेरियाचा करंट परफॉर्मन्स बघून, आय थिंक इट्स गोइंग टू बी 1-1. 1-1. 1-1 होऊ शकतो, कारण का 1-1. रेजिस्ट करतायत. हायड्रेशन ब्रेकमुळे तुला अफेक्ट वाटतोय का होतोय? ती मला आयपीएल मध्ये ब्रेकची सवय बघायची आहे, 2-2 अडीच मिनिटाच्या मध्ये. तर हायड्रेशन ब्रेक हा आता आधी प्रॉब्लेम असा आहे. पहिले प्रेक्षकांना सांगतो हायड्रेशन ब्रेक काय आहे, आणि मी हा टॉपिक का छेडला. हायड्रेशन ब्रेक म्हणजे जसं आपण क्रिकेटमध्ये बघतो की एक टाइम आउट असतो, तसा फुटबॉलमध्ये एक 20 ते 25 मिनिटांनंतर एक छोटासा 1-1.5-2 मिनिटाचा एक टाइम आउट असतो. कारण आता ही जी गरमी चालू आहे जगभरामध्ये, त्या गरमीचं प्रमाण बघता मेक्सिको सारख्या गरम देशामध्ये सगळ्याच देशांच्या प्लेयर्सना नाही ऍडजस्ट करता येतं. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एक हायड्रेशन म्हणजे एक पाणी वगैरे पिण्यासाठी वगैरे एक ब्रेक असतो छोटासा. ठीक आहे. सो असा हा ब्रेक फिफाने अरेंज केला आहे यासाठी. पण जर मेक्सिकोसाठी जर असेल तर बाकीच्या कंट्रीजमध्ये का नको? तर त्याच्यामुळे कॅनडा आणि युएस जिकडे पण मॅचेस होणार आहेत, सगळीकडे हायड्रेशन ब्रेक हा कंपल्सरी असणार आहे. अच्छा, म्हणजे कंपल्सरी नाही आता कंपल्सरी असणार आहे. आहे. पण तुला वाटत नाही रिदम ब्रेक होतोय? ऑफकोर्स याच्यामुळे रिदम ब्रेक होणारच. कारण जर आता मी एक टीम खेळतोय आणि मी 1-0 ने जर लीड करतोय आणि मला माहिती आहे की हा मोमेंटमने मी पुढे अजून पण खेळू शकतो आणि ह्याच्या पुढे पण मी व्यवस्थित मजा करू शकतो. पण ऍट द सेम टाइम जर मध्ये मला जो ब्रेक आला तर माझा मोमेंटम ब्रेक होणार. करेक्ट करेक्ट 100%. मग जिकडे मी एकावरती 2 दुसरा गोल लगेच मारू शकतो, तिकडे माझा ब्रेक होणार. करेक्ट. तिकडे मी एक वरती समाधान मानावं लागेल. ट्रू ट्रू 100%. हा टेक्निकल अनालिसिस स्वप्नीलचा फार छान होता, आणि तुम्ही पण कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुम्हाला हायड्रेशन ब्रेक हा काही कन्सेप्ट काय वाटते. माझ्यामध्ये तरी एकदम फ्लॉप आहे. फुटबॉलसाठी ही सवय नाही आहे. त्याच्यामध्ये आय गेस ब्रॉडकास्टर्स हे ऍडव्हान्टेज घेऊन ऍड्स रन करतायत, ज्याने ते नाही करायला पाहिजे. हायड्रेशन ब्रेक मध्ये त्यांनी दाखवलं पाहिजे की नक्की टीम डिस्कस काय करते, टीम मध्ये टेक्निकल अनालिसिस कसं होत आहे, कोण चेंजेस येणार आहेत, कोण रेडी होत आहे, कोण वॉर्मअप घेत आहे. ह्याच्यामुळे रिदम ब्रेक डेफिनेटली होतो, आणि कदाचित हा ऍडव्हान्टेज आहे हे छोट्या टीम्स घेऊन जातात हायड्रेशन ब्रेकमुळे, कारण का त्यांना मिळतो. त्यांचा स्टॅमिना, छोट्या टीमचा स्टॅमिना कमी असतो, त्यांना तर ब्रेक मिळून तो स्टॅमिना परत गेन करता येतो. Exactly. आणि आजपर्यंत एवढ्या वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये हे कधीच झालं नव्हतं, आणि त्यांनी तो ऍडव्हान्टेज घेऊन हे मोठे टीम्स जिंकत आलेत. टू बी व्हेरी प्रिसाइज ह्याच्यामध्ये. सो या फायनल प्रेडिक्शन अजून कोण उरले आपल्या आजच्या शेवटची टीम मध्ये? ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया, versus जॉर्डन. जॉर्डन. प्लीज याचा टेक्निकल अनालिसिस दे, कारण का ऑस्ट्रिया वर्सेस जॉर्डन. आता ह्याच्यामध्ये फॅन बेस तुला कमेंट ऐकू येईल मी आता तुझ्या. यामध्ये अशी एक मस्त गोष्ट आहे की ऑस्ट्रिया हा 1998 नंतर पहिला वर्ल्ड कप खेळते वाव. आणि 1998. जॉर्डन त्यांच्या इतिहासातला पहिला वर्ल्ड कप खेळते. जॉर्डन त्यांच्या इतिहासातला पहिला वर्ल्ड कप खेळते. येस. हो. सो त्याच्यामुळे असं झालंय की या दोन्ही टीम या हंगरी येणार आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की या दोन्ही टीम ज्या आहेत त्या मिड वाल्या टीम किंवा आपण थोडंसं लो वाल्या टीम बघू शकतो. त्याच्यामुळे असं कोणी मोठा सुपरस्टार वगैरे असं कोणी नाही. त्याच्यामुळे या टीम्स मध्ये मॅच बघताना असं जर कोणी असं थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हने बघेल तर तो असं काय इन्स्पिरेशन मध्ये बघेल मॅच. तर फक्त जर फुटबॉल प्रेमी असतील तर ते त्यांना ही मॅच बघायला मजा येईल. कारण दोन्ही टीम एकदम डेस्परेट असतील. कारण दोन्ही टीमना माहिती आहे की ही एक संधी आहे आपल्याला मिळालेली. सो त्याच्यामुळे ही मॅच बँगर होईल. फक्त एकच आहे, व्ह्यूज कमी मिळणार. व्ह्यूज जास्त मिळणार नाही. पण मला असं वाटतं की तरी सुद्धा या मॅच मध्ये बघण्यासाठी ऑस्ट्रियाची टीम मला फेवरेट वाटते. कारण डेव्हिड अलाबा, मायकल सेविजर, कर्नन लायमर असे मोठे मोठे प्लेयर्स आहेत या टीम मध्ये. सो ऑस्ट्रेलिया ही मॅच घेऊन जाऊ. आणि त्यांना युएफएचा एक्सपिरियन्स असेलच ना, युएफए मध्ये बरेच चॅम्पियनशिप चालू असतात. येस, ऑस्ट्रेलियाचा खूप एक्सपिरियन्स आहे. खूप अनुभव असतो. जॉर्डनला कंपॅरेटिव्हली थोडा Comparatively कमी आहे. असेल, हो. पण स्टील आता जर फिफा वर्ल्ड कप पर्यंत जर तुम्ही आलात तर तुमची टीम छोटी नाहीये. छोटी नाही ऑफकोर्स. सो त्याच्यामुळे स्टील एक छोटासा बायस्ड आहे. ऑस्ट्रिया ही मॅच घेऊन जाऊ शकते ऍटलीस्ट 2-0 वगैरे. 2-0 ऑस्ट्रिया Anyhow. घेऊन जाऊ शकते. मग ऑस्ट्रिया जर ही मॅच जिंकली तर ऑस्ट्रेलिया टेबल टॉप करेल. हा. ऑस्ट्रेलिया टेबल टॉप करेल, आणि Yes, कदाचित पुढे जाऊन ऑस्ट्रिया वर्सेस अर्जेंटिना येऊ शकते. हो. त्याचा मागे एक इतिहास पण खूप रोमांचक आहे. पण ते आपण नंतर बोलूया. तेव्हाच नंतर बोलूया बोलूया. आपण. कारण
त्या मॅचेसचं तसं बोलायला खूप मजा येईल आपल्याला. पण ओव्हरऑल ह्या मॅच डे बद्दल तुला काय वाटतंय, की या मॅच डे मध्ये कुठली टीम ही बाजी मारून जाईल? डेफिनेटली इट्स गोइंग मी टू बी तुम्हाला एकदा मॅचेस सांगतो. परत. एक तर फ्रान्स, सेनेगल, त्याच्यानंतर इराक, नॉर्वे, त्याच्यानंतर अल्जेरिया, अर्जेंटिना, ऑस्ट्रिया, जॉर्डन आणि सगळ्यात शेवटची आहे पोर्तुगाल, DR कॉंगो. माझ्या मते फ्रान्स ही बाजी मारून जाणार आहे. फ्रान्सचा परफॉर्मन्स फार उत्तम असणार आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मागे आहे पोर्तुगल आणि मग अर्जेंटिना. तो तुला असं वाटतं की सगळ्यात जास्त जर कुठली टीम ही मजा करेल या मॅच डे फ्रान्स. मध्ये तर फ्रान्स असेल. फ्रान्स सगळे फॉर्म मध्ये आहेत, सगळे प्राईम मध्ये आहेत त्यांच्या, सगळे प्राईम मध्ये आहेत. आणि नंतर पोर्तुगल का, कारण का सगळे हंग्री आहेत. येस वर्ल्ड कप हवाच आहे त्यांना. येस आणि नंतर अर्जेंटिना हंग्री नाहीयेत, आता तरी बॉडी लँग्वेजनी वाटत नाही, कदाचित टीम मध्ये वाटतंय, हंग्रीने असं वाटतंय. त्यांचे रील्स आणि हे बघता असं वाटतं की ते चिल करायला आलेत, पण कदाचित एकदा प्ले फील्ड मध्ये गेल्यानंतर कदाचित दिसेल. आज पहिल्या मॅच मध्ये कळेल की अर्जेंटिना फायनलला जाते का नाही जाते. आजच्या मॅच मध्ये समजणार आहे. सो गाईज, हे आमचं प्रेडिक्शन होतं. आणि तुम्हाला काय वाटतं आजच्या मॅच डे बद्दल हे नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाका, आवर्जून टाका. आणि एक चांगला फीडबॅक द्या की तुम्हाला हे आमची सिरीज नवीन ही कशी वाटते. पॉडकास्ट आमचं जे काय आम्ही डिस्कशन करतोय, ते रिव्ह्यूज करतोय, स्वप्नील एवढं छान टेक्निकल अनालिसिस करतोय, माझ्याकडे थोडं पॉलिटिकल बॅकग्राऊंडचं थोडं नॉलेज आहे, आणि आपण ह्याच्या दोन्ही मिक्स करून आपण काहीतरी मराठी जनतेसाठी, मराठी मातीसाठी आपण काहीतरी नवीन घेऊन येत आहोत. सो डेफिनेटली तुम्ही हे कमेंट आणि या सेक्शन टाका. व्यतिरिक्त तुम्हाला या चॅनल वरती काय काय बघायला आवडेल हे सुद्धा सांगा आम्हाला, म्हणजे आम्ही प्रयत्न करू की त्या गोष्टी अजून या चॅनल वरती घेऊन येऊ. आमचा खूप मोठा लाईनअप असणार आहे या फिफा वर्ल्ड कप साठी. खूप गेस्ट येणार आहेत, वेगवेगळ्या टीमचे सपोर्ट करणारे गेस्ट येणार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि हा दणदणीत जाणार आहे फिफा वर्ल्ड कप आपला. सो नक्की लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. गोल पोस्ट मराठी, आपला फुटबॉल, आपली भाषा.